मित्रांनो, संतोष देशमुख प्रकरण आता केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. नीट लक्षात ठेवा, आता ही नॅशनल हेडिंग बनलेली आहे. संपूर्ण भारतभर हा मेसेज गेलेला आहे. आणि खास करून संतोष देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख होते. एक वेळेसचे नाही तर 3-3, 4-4 वेळेसचे ते भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख होते. अगदी प्रीतमताई मुंडे असतील, पंकजाताई मुंडे असतील, नमिता मुंदडा असतील, या सर्वांचे बूथ प्रमुख होते. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ प्रमुखाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि असं असताना मग भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखाला न्याय भेटणार का, हा प्रश्न संपूर्ण देश येणाऱ्या काळामध्ये विचारणार आहे. आणि यावरची सगळ्यात मोठी जिम्मेदारी जर कोणावर असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. हा देवेंद्र फडणवीस यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हा भारतीय जनता पार्टीच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत काम झालेलं आहे, ज्या पद्धतीने घटना झाल्यानंतर वाल्मिक कराडला पळून जाण्यासाठी पुरेशी स्पेस तयार करण्यात आली, ज्या पद्धतीने वाल्मिक कराड पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होता असा आरोप संदीप क्षीरसागर करत आहेत, ज्या पद्धतीने वाल्मिक कराड अनेकांच्या संपर्कात होता. अगदी मोराळेने जो ड्रामा केलेला आहे की वाल्मिक कराड छोट्या गाडीत आले, मग त्यांना छोट्या गाडीत सोयीचं वाटत नव्हतं आणि मी म्हणलो अण्णा मोठ्या गाडीत बसा, मोठ्या गाडीत मी त्यांना आणलं सोडलं. म्हणजे इतक्या लोकांच्या तो संपर्कात होता, म्हणजे पोलिसाच्या संपर्कात नव्हता का मग? आणि मित्रांनो, एवढं होऊन सुद्धा त्याचा वाल्मिक कराडवर 302 दाखल का नाही? याच्या अगोदरही त्याच्यावर अनेक सराईत गुन्हे आहेत, अगदी FIR आहेत आणि त्यामध्ये त्याचं नाव फक्त वाल्मिक अण्णा केलेलं आहे. म्हणजे FIR मध्ये सुद्धा त्याला किती आदर आहे. वाल्मिक अण्णा FIR मध्ये गुन्हा म्हणजे तिथं सुद्धा अण्णा लावणं गरजेचं आहे का? आणि तेवढ्या अण्णा असल्यामुळे पोलीस त्याला पकडत नाहीत, उलट संरक्षण देतात, बॉडीगार्ड देतात आणि पळून जाईपर्यंत सुद्धा पोलीस संरक्षण असतं. म्हणजे हा भारतीय जनता पार्टीवर अगदी काळा कुट्ट डाग आहे. जगातील सगळ्यात मोठी पार्टी, भारतातील नव्हे, लक्षात ठेवा, जगातील सगळ्यात मोठी पार्टी. हा आता आम्ही गप्प बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी. लक्षात ठेवा, हे प्रकरण जर तुम्ही संतोष देशमुख यांना जर न्याय जर दिला नाही तर हे प्रकरण संपूर्ण जगामध्ये जाणार आहे. ज्या पद्धतीने तुमच्या एका बूथ प्रमुखाबाबत अशी घटना होते, इतक्या क्रूर पद्धतीने छळ करून त्याला अशा पद्धतीने संपवलं जातं आणि जर तुम्ही त्याला न्याय देण्यामध्ये अकार्यक्षम असाल. खरं तर एवढे मोठमोठाले नेते आले तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना मस्साजोग येथे येऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणं एवढं काही अवघड होतं का? खरं तर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी एवढा दुःखामध्ये असताना एवढ्या लांब प्रवास करत मुख्यमंत्र्याच्या दारात जाणं, अहो मुख्यमंत्री, तुमच्याकडे सगळ्या सुविधा आहेत, गाड्या आहेत, सगळं संरक्षण आहे, तुम्ही त्यांच्या घरी येऊ शकत नव्हता का? म्हणजे कुठंतरी लोकांच्या मनामध्ये संशयाची सुई आहे. एवढं आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एवढं काही उपलब्ध असताना खंडणीचं प्रकरण आणि हे संतोष देशमुख यांचं प्रकरण हे वेगळं आहे का? नाही. दोघांचे, खंडणी आणि संतोष देशमुख यांना संपवण्याचं प्रकरण हे मित्रांनो हातात हात घालून आहेत. एवढं स्पष्ट असताना सुद्धा 302 मध्ये वाल्मिक कराड का नाही, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे. याच्याही अगोदर अनेक ह्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड उघडपणे सांगत आहेत की बापू आंधळे यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराड आहे, त्याची चौकशी कोण करणार? त्याच्याबद्दल आतापर्यंत त्यांच्यावर 302 का दाखल नाही किंवा त्या अनुषंगाने तपास का नाही, त्या अनुषंगाने एखादी पोलिसांची, तपास यंत्रणांची किंवा गृहमंत्र्याची एखादी प्रेस कॉन्फरन्स का नाही? मित्रांनो, हे प्रकरण पाहिजे तेवढं सोपं नाही. अंजली दमानी या स्वतः म्हणतात, मी हे सर्व या लोकांच्या माहितीच्या आधारे सांगत आहे. अंजली दमानी या म्हणतात, तपास पूर्णपणे एकदम ढिल्ल्या पद्धतीने तपास यंत्रणा सुरू आहे. म्हणजे कुठंतरी वाल्मिक कराडला वाचवण्याची
धूर निघत आहे, कुठंतरी असं म्हणायला वाव दिसत आहे. आणि जर असं जर होणार असेल तर तो हा जगातील सगळ्यात मोठा, जी जगातील सगळ्यात मोठी पार्टी तुम्ही म्हणता ना, तर हा जगातील सगळ्यात मोठा डाग तुमच्या धब्ब्यावर असणार आहे. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने तुमच्यावर याच्या अगोदर एक डाग आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा, आणि या कार्यकाळामध्ये तुमच्यावर हा संतोष देशमुख यांचा हा काळा कुट्ट डाग असणार आहे. आम्ही तो विसरून गेलो, जाऊ द्या, चूक भूल माफ. तुम्ही सुद्धा भाषणामध्ये सांगितलं, मी आता नव्याने सुरुवात करत आहे. आम्ही जर परिवर्तन होत असेल, आम्ही तथागत गौतम बुद्धांना मानणारी माणसं आहोत, तुमच्यात जर परिवर्तन होत असेल तर त्या परिवर्तनाचं स्वागत आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी माणसं आहोत, बाबासाहेबांना मानणारी माणसं आहोत, महात्मा फुलेंना मानणारी माणसं आहोत. जर तुमच्यामध्ये, तुमच्या हृदयामध्ये जर परिवर्तन होत असेल, परिवर्तन झालेलं असेल असं आपण गृहीत धरू. जितेंद्र आव्हाड सुद्धा असं म्हणत आहेत की तुमच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि त्या परिवर्तन झालेल्या नवीन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही पाहत आहोत. ठीक आहे, तुम्हाला खाली बीडमध्ये काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने, कारण तुम्ही हा जिल्हा एकदम त्यांना आंदण देऊन टाकला होता, त्यामुळे तुमचं बीडकडे लक्ष नव्हतं असं आपण ठरवू. परंतु आता एकंदर प्रकरण तुम्ही आढावा घ्या, लक्षात घ्या बीडची पार्श्वभूमी. आणि हे खूप 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 एवढा सोपा विषय नाही. तुम्हाला एवढा संतोष देशमुख एवढंच नाही तर तुम्हाला येथील संपूर्ण राख माफी असेल, रीती माफी असेल, जो भ्रष्टाचार असेल, बिंदू नामावली असेल किंवा काय असेल, हे सगळं तुम्हाला समूळ नष्ट करावं लागेल. आणि कायद्याचं, संविधानाचं, लोकशाहीचं शासन येथे प्रत्येकाला, मग तो आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये कोणीही असो, आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये सुरेश धस असो, आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये संदीप क्षीरसागर असो, आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस असो किंवा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये धनंजय मुंडे असो, कोणालाही जाप विचारण्याची हिम्मत प्रत्येक बीडवासियांना यायला हवी, प्रत्येक परळीकरांना यायला हवी. हे संविधानाचं, हे लोकशाहीचं राज्य आम्हाला अपेक्षित आहे आणि त्यासाठी आमचा लढा आहे. आणि त्यासाठी हा खूप खूप गंभीर विषय आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण देश विचारत आहे की वाल्मिक कराड 302 मध्ये का नाही. इतक्या दिवस झालं, इतकं टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे आणि हे भारतीय जनता पार्टीला आमच्यासारख्यांनी शिकवण्याची गरज नाही. याचा विचार देवेंद्र फडणवीस यांनी करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे परत वारंवार सांगत आहे की तो भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे. आज संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये सगळीकडे उरलेली आहे ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी. विरोधी पक्ष उरलेला नाही, विरोधी पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे. उलट अशी वेळ आलेली आहे की आता सगळ्यांनी मिळून, आमच्या सकट सगळ्यांनी मिळून उरलेल्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा आणि बाकी सगळ्या विरोधी पक्षांचं विसर्जन करावं, अशी वेळ या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आलेली आहे. आणि अशामध्ये मग तुमचं एवढं मोठं जर नाव असेल, एक हाती तुमची सत्ता आहे आणि या सत्तेमध्ये जर तुम्ही तुमच्या बूथ प्रमुखाला जर 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 न्याय देणार नसाल तर हा इतका मोठा डाग असणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत. तुमच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय, जमीन हादरल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही तुमच्या बूथ प्रमुखाला जर न्याय देऊ शकला नाहीत, हे मिस्टर देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला नवीन देवेंद्र फडणवीस म्हणून पाहत आहोत. आम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.